हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सुरणची भाजीची रेसिपी. आपण सुरण कुकरमध्ये उकडून पहा अशी थंबनेल दिलेली आहे. तर आता आपण पाहूयात. तर सुरण कापताना सर्वप्रथम हाताला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून खाज येणार नाही हाताला. सुरण कापल्याने काही वेळेस खाज येते हाताला. स्वच्छ धुवून घेतला आहे सुरण. त्या साईडचा भाग काढून घेतलेला आहे. साईडचा भाग काढून घ्यायचा आहे. असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत, थोडेसे लांबसर असे, एकदम बारीक पण नाही. हे पहा, अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. हाताला तेल लावूनच कापायचं सुरण, जेणेकरून हाताला खास सुटणार नाही. हे पहा, हाताला खास सुटते सुरण कापल्यामुळे. आता सुरण कापून झालेलं आहे. आपण पाण्यात भिजवत ठेवूया. आता आपण हा कुकरला लावून घेणार आहोत. हे पहा, 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबू पिळणार आहे मी त्यामध्ये, थोडंसं आंबटपण येण्यासाठी. हे पहा, छान असं. आता आपण कुकर लावून घेऊया. मीठ घालणार आहे थोडंसं त्यामध्ये. हे पहा, थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता आपण कुकर लावून घेऊया. भाजी फक्त एकच शिट्टी करणार आहे, जेणेकरून त्याचा गाळ होऊ नये म्हणून. हे पहा, आता आपण मसाला वाटून घेऊया. मिरच्या घालणार आहे, हिरव्या मिरच्या बऱ्याचशा, आणि लसूण घालणार आहे. लसूण, अद्रकचा तुकडा टाकणार आहे थोडासा अद्रक, लसूण आणि मिरची सुक्कंच असं वाटून घेणार आहे. पाणी घालायचं नाही आपल्याला त्यामध्ये. हे पहा, लसूण पाकळ्यांसकट घातलेलं आहे. सुक्कंच वाटून घेणार आहे. तर त्या भांड्यातच आपण 1 टमॅटो वाटणार आहे मी. बारीक कापून घेतलेला आहे टमॅटोची प्युरी करून घेणार आहोत आपण. यासाठी आपल्याला कांदा आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे. हे पहा, कुकरची 1 शिट्टी झालेली आहे. तोपर्यंत पाहू शकता सुरण शिजलेलं आहे. एका पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आपण. त्यामध्ये आता तेल घालणार आहे. 2 पळ्या तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी सुरण तळून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, छान असा भाजून घेऊ आपण. थोडासा फ्राय करून घेणार आहोत. छान असा मस्त लागतो फ्राय केल्याने सुद्धा सुरण. हे पहा, सर्व सुरण त्यामध्ये टाकलेलं आहे. सुरण थोडासा म्हणून त्यामुळे सर्व एकदाच फ्राय करणार आहे मी. हे पहा, थोडासा हलकासा लाल रंग होईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे सुरण. हे पहा, तुकडे नाही होऊन द्यायचे त्याचे. शिजवलेलं आहे सुरण आपण पाहू शकता. आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी. हे पहा, आपला सुरण तळून घेऊ आपण आता. तळून झालेला आहे. थोडासा ते 5 मिनटं फक्त तळून घ्यायचं आहे थोडासा. हे पहा, आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व सुरण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. हे पहा, तळून घेतलेलं आहे छान. त्याच कढईमध्ये अजून 1 पळी फक्त तेल घातलेलं आहे थोडंसं. आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी घालणार आहे. हे पहा, छान अशी फोडणी बसली की आपण त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे आणि आपण वाटून घेतलेलं वाटण, आलं लसूण मिरची ते घातलेलं आहे. हे पहा, ते छान तेलावर फ्राय करून घेऊ आपण 1-5 मिनटं फक्त. हे पहा, छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. सुरणची भाजी खायलासुद्धा छान असते. नदीवर सुद्धा गुणकारिक असते ही भाजी. हे पहा, आता कांदा घातलेला एक बारीक कापलेला. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा रेसिपी. हे पहा, बारीक गॅसवर आपण कांदा आता भाजून घेणार आहोत. हे पहा, मीठ घातलेलं आहे थोडंसं, जेणेकरून कांदा आपला भाजेल लवकर. छान असा कांदा भाजून घेऊ आता आपण. जर मूळव्याधीचा त्रास असेल तर सुरण नुसता उकडून खाल्ला मीठ टाकून तरी चालतो. आता आपण यामध्ये टमॅटोची प्युरी घालणार आहोत वाटलेली. हे पहा, मूळव्याधीवर अत्यंत चांगलं आहे सुरण. हे पहा, अशा प्रकारे आपण आता टमॅटो छान असा परतून घेऊया कच्चापणा जाईपर्यंत टमॅटोचा. हे पहा, छान असा टमॅटो आपला परतून झालेला आहे. पाहू शकता, छान तेल सुटलेलं आहे टमॅटोला देखील. हे पहा, मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया. हळद पावडर घालायची आहे 1 चमचा. त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे. हिरव्या मिरच्या तेल टाकलेले आहेत त्यामुळे तिखट मी कमी टाकणार आहे यामध्ये. हे पहा, गरम मसाला घातलेला आहे, लाल तिखट. आता आपण छान हलवून घेऊया. थोडंसं
गरम मसाला घातलेला आहे, थोडासा हिंग घातलेला आहे. जास्त मसाले नाही घालणार आहे. हिरव्या मिरच्या बऱ्याच टाकलेल्या आहेत. आणि यामध्ये चण्याचं पीठ घालणार आहे 2 चमचे, थोडंसं जाडसरपणा येण्यासाठी. हे पहा, कोथिंबीर टाकलेली आहे कापून बारीक. हलवून घेऊया आपण ह्याला, थोडंसं 1 मिनिटभरासाठी परतून घेऊया. हे पहा, छान असं परतून झालं. हे पहा, छान असं तेल सुटेपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत. आता त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत, जेणेकरून भाजीची चव बिघडणार नाही, म्हणून गरम पाणी घालायचं आहे. हे पहा, गरम पाणी घातलेलं आहे. आता हलवून घेऊया ते. मला लागेल तसं पाणी ॲड करू शकता. कमी जास्त जाड पाहिजे असेल भाजी तर कमी पाणी टाकलं तरी चालेल, थोडीशी पातळ ग्रेव्ही केली तरी चालेल. आता यामध्ये आपण तळून घेतलेलं सुरण घालणार आहोत. हे पहा, सुरण घातलेलं आहे यामध्ये आपण तळून घेतलेला. आता तो छान आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे छान असा मिक्स केलेला आहे, पाहू शकता. थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहे. आणि आपण सुरण तळून देखील घेतलेलं आहे आणि शिजवलं देखील आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आता भाजी व्हायला आपल्या. अगदी झटपट लवकर होणार आहे आपली भाजी. हे पहा, छान अशी मस्त तेल त्याचं छान असं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपण त्यामध्ये. थोडीशी जाडसर करणार आहे भाजी, अशी भाकरीसोबत खाता येईल अशी थोडीशी लपतपीत, जास्त पातळ ग्रेव्ही करणार नाही आहे. हे पहा, आता आपण छान याला वरून कोथिंबीर घालणार आहोत. हे पहा, मला हलवून दाखवते. आपण छान याची आता मोठा थोडासा मीडियम करून उकळी काढून घेऊया एक, म्हणजे आपली भाजी रेडी झालेली आहे आता. हे पहा, कोथिंबीर घातलेली आहे, शिजलेली आहे आपली भाजी, पाहू शकता. सुरण देखील शिजलेलं आहे. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. हे पहा, मस्त अशी भाजी शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. छान अशी मस्त कलर देखील सुंदर आलेला आहे भाजीला. हे पहा, थोडीशी जाडसरच भाजी बनवली आहे, जास्त पातळ केलेली नाही आहे. हे पहा, जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा रेसिपी. मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. अशा प्रकारे आपली सुरणची भाजी तयार झालेली आहे. हे बघा, किती छान दिसत आहे, कलर देखील खायलासुद्धा भारी लागते. नक्की करून पहा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. थँक्यू.